जर तुमचं मूल एकदा हातात फोन घेतल्यानंतर सोडत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आता तुम्ही म्हणाल घराघरामध्ये आजकाल असंच चित्र दिसतं. केवळ लहान मुलंच नव्हे तर मोठी माणसं देखील, वयोवृद्ध माणसं देखील फोनच्या पूर्णपणे आहारी गेलेली आहेत. फोन हातातून खाली ठेवायला तयार नसतात, सोडायला तयार नसतात. तरुणांचा तर प्रश्नच नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यांच्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रिवॉर्ड केमिकल आहे. ज्यावेळेला मुलं रील बघतात त्यावेळेला त्यांना छान वाटतं आणि हे डोपामिन रिवॉर्ड केमिकल त्यांना सांगतं, हे परत कर, परत स्क्रोल कर, परत बघ. रील बघितली की त्यांना त्वरित लगेचच डोपामिन मिळतं. गेममध्ये त्यांनी हाय लेवलला गेले की त्यांना आणखी हाय लेवलचं डोपामिन मिळतं. त्यांच्या मेंदूला हाय स्पीड मनोरंजनाची सवय लागलेली आहे. मुलं बिघडलेली आहेत ही समस्या नाही, तर त्यांना त्याची सवय लागलेली आहे ही खरी समस्या आहे. कारण या प्रॉब्लेम असा आहे की या डोपामिनचा पुरवठा हा त्या मुलांच्या फोनशी जोडलेला आहे. त्यांच्यासाठी हा उपाय आपल्याला करायला हवा आहे की जर आपल्याला त्यांच्या डोपामिनचा सोर्स बदलता आला तर मग हा प्रश्न थोडासा सुटू शकेल. म्हणजे मुलांनी खेळल्यानंतर जर त्यांना डोपामिन मिळालं, मेहनत केल्यानंतर जर डोपामिन मिळालं तर ते निश्चितपणे या फोनपासून लांब जाऊ शकतील. जेव्हा मुलं खेळतील कौतुक करा, जेव्हा मुलं घरातील काम करतील प्रशंसा करा. म्हणजे हळूहळू त्यांच्या मेंदूला डोपामिन मिळण्याचे वेगळे सोर्सेस तयार व्हायला लागतील. आपल्याला असं वाटतं की मुलांना मोटिवेट केलं किंवा त्यांना मोटिवेशन दिलं की त्यांचं वागणं सुधारेल, पण तेवढं पुरेसं होत नाही. कारण त्यांच्या मेंदूची जी केमिस्ट्री असते ना, त्यामुळे मुलांचं वागणं कंट्रोल करता येईल. जेव्हा त्यांचं आयुष्य या फोनपेक्षा जास्त एक्सायटिंग असेल, काहीतरी वेगळं त्यांना आपण देऊ शकू, तेव्हा मुलं फोन स्वतःहून सोडतील. खरं सांगू का, मुलांच्या दृष्टिकोनातून हा स्क्रीनचा प्रकाश म्हणजे बालपणातला अंधार बनू शकतो. मुलं फोनच्या प्रेमात पडलेली नाही, तर त्यांचा मेंदू त्या क्षणिक आनंदाच्या सवयीमध्ये अडकलेला आहे. मोबाईलमध्ये प्रत्येक सेकंदाला काहीतरी नवीन असतं. नवीन व्हिडिओ, नवीन गेम्स, नवीन नोटिफिकेशन आणि प्रत्येक वेळा मुलांच्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रसायन तयार होतं आणि हे डोपामिन म्हणजे आनंदाची ठिणगी असतं. गेम जिंकल्यावर, रील्स पाहताना लाईक्स आले की मुलांना पटकन आनंद मिळतो आणि मेंदू त्या आनंदाची सवय लावून घेतो. मग अभ्यास कंटाळवाणा वाटतो, पुस्तकं अगदी स्लो वाटायला लागतात, घरच्यांशी बोलावंसं वाटत नाही, कारण रोजचं आयुष्य एकदम स्लो डाऊन होतं. पण मोबाईल कसा पटापट आनंद देतो, झटपट आनंद देतो. ही फक्त मुलांची समस्या नाही, तर हे संपूर्ण जगाचं वास्तव आहे. तेव्हा पालकांनो, आपल्याला जर ह्या डोपामिनचा स्रोत बदलता आला, म्हणजे हा आपल्याला त्या मैदानातून देता आला, संगीतामधून देता आला, चित्रकलेमधून देता आला, पुस्तकांमधून, मित्रांमधून देता आला, तर निश्चितपणे डोपामिन आणि मोबाईल यांचं जे कनेक्शन आहे हे आपल्याला तोडता येईल आणि डोपामिन वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींमधून सुद्धा मिळू शकतो, याचा अनुभव आपल्याला द्यायला हवा आहे. लक्षात ठेवा, मुलांना स्क्रीन टाईम कमी करण्याची गरज नाही आहे, तर लाईफ टाईम वाढवण्याची गरज आहे. धन्यवाद.